जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आपण पाठीमागचा चारा नियोजनचा व्हिडिओ टाकला होता. त्याला भरपूर जणांच्या कमेंट आलेल्या आहेत. त्यात एक कमेंट भरपूर जणांची सेम आहे की तुम्ही सुबाबळची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे आणि किती अंतर ठेवलेलं आहे. आता बऱ्याच जणांचं काय होतं मित्रांनो, सुबाबळ लावल्यानंतर उगत नाही. पहा, बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत अशा की लागवड करून सुबाबळ उगत नाही, 8 दिवस झाले, 10 दिवस झालेत. तर मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. तर चला, तुम्हाला दाखवतो मी कसं अंतर ठेवलेलं आहे आणि लागवड आपण कशा पद्धतीने केली. तर हा आपला सुबाबळीचा प्लॉट आहे. इकडून आपण कट करीत आलो आहेत. पहा, पलीकडे जे दिसतंय तुम्हाला तिकडं परत कटिंगला आलं आहे आणि इथं समोर हे कटिंगला चालू आहे. तर आपण हे जे दोन्ही झाडाच्या मधलं अंतर आहे, मधली जी सरी आहे, तर हे 5 फूट अंतर ठेवलेलं आहे. याचं कारण की आपल्याला याच्यामध्ये पाला काढायला वगैरे मध्ये जायला काही अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण हे 5 फूट अंतर ठेवलं आहे. आणि हा जो दोन्ही झाडाच्या मधला गॅप आहे, हा, तर हे असं काय मोजून मापून केलेलं नाही. 1 फूट, अर्धा फूट, 1.5 फूट, 2 फूट ह्या पद्धतीने याची लागवड केलेली आहे. बघा, हे अशी. आता ह्या झाडाला 1.25 वर्ष पूर्ण झालं आहे. अशा पद्धतीने आपलं पूर्ण पाला निघतोय सध्या. खूप जबरदस्त असं चारा आहे हा शेळ्यांसाठी. आता ज्यांचे लागवड करून उगलेलं नाही, तर त्यांच्यासाठी मित्रांनो, याची लागवड जी आहे तर ती शक्यतो तुम्ही सुबाबळीची लागवड जून आणि जुलै महिन्यामध्येच केली पाहिजे, जेणेकरून याची उगवण क्षमता चांगली होते. आपण आता इथून पुढे जर बी लावलं थंडीमध्ये, तर ते बी पुढच्या वर्षी जूनमध्ये उगतंय. पहा, काही काही बी आहे म्हणजे ते लवकर उगत नाही, जमिनीमध्ये तसंच राहतंय, कारण त्याला जाळ टरफल आहे. आणि जे प्रक्रिया करून जी लावायची म्हणतो आपण, म्हणजे सुबाबळीला गरम पाण्यामध्ये भिजून त्याची आपण लागवड करतो, बरेचसे व्हिडिओ असतात, तसं पण करू शकता आपण. तरी देखील याची लागवड उगवण क्षमता खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही जर 5 बी लावले तर त्यातलं एखादं बी उगू शकतं किंवा उगत पण नाही. त्यामुळे याची लागवड करताना शक्यतो जून जुलैमध्ये करा, जेणेकरून उगवण क्षमता चांगली होईल. आणि खूप पौष्टिक असा चारा आहे. आणि आपण किती लागवड करू शकतो, किती शेळ्यासाठी? तर मित्रांनो, माझ्याकडे सध्या 15 शेळ्या आहेत आणि मी 1 एकरमध्ये लागवड केली आहे. मला देखील अंदाज नव्हता की हा पाला किती निघन आणि किती शेळ्यांसाठी उपयुक्त येईल. मित्रांनो, अजून 10 शेळ्या म्हणजे 25 शेळ्या आपल्या 1 एकर सुबाबळीमध्ये एकदम आरामशीर राहतील. त्याला जोड आपल्याकडे फक्त तुरीचं भूत जरी असेल तरी पण चालतंय. एकदा शेळ्यांना सवय लागली की शेळ्या जुलाब करत नाहीत, काही नाही काही नाही. कारण मी जवळपास गेल्या 3 महिन्यापासून कंटिन्यू सुबाबळीचा पाला भरपूर प्रमाणामध्ये देत आहे. जवळपास 80% सुबाबळीचा पाला आपण वापर करतोय चाऱ्यामध्ये, त्यामुळे कुठलीही अडचण नाही आहे. एकदम जबरदस्त असा चारा झाला. याला फक्त अडचण एकच आहे, माव्याचं प्रमाण असतं थोडंफार. आता सध्या हे बघा, याला मावा थोडासा पडला आहे, हे बघा. तर याला